नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण हे साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या आत्महत्येशी संबंधित आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025 रोजी फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली। त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। आत्महत्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती। त्यात त्यांनी गंभीर आरोपही केले होते। पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी त्यांच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आणि शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे। त्याचबरोबर डॉक्टर संपदा जेथे भाड्याने राहत होत्या त्या घर मालकाचा मुलगा असलेला प्रशांत बनकर या तरुणानेही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला आहे। त्यांच्या या आत्महत्येमागे राजकीय दबाव आणि खासदारांचाही उल्लेख त्यांच्या एका कथित पत्रात तक्रारीद्वारे असल्याची माहिती समोर आली असून रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। डॉक्टर गेल्या काही महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादामध्ये अडकल्या होत्या। एका वैद्यकीय तपासणीच्या संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती। चौकशी दरम्यान त्यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असे सांगितले होते, परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे सहकार्याकडून आणि नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी दोषी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि SIT मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। हे प्रकरण राजकीय दबाव आणि पोलीस अधिकाऱ्यावर असलेल्या गंभीर आरोपामुळे सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे। महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर 2 नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे PSI आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत। अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। हा गुन्हा दाखल झाला फलटण शहरमध्ये, कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत। मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेला आहे। साहेब, ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे, बाबा आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला। त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही, याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी 2 नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत। आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं, त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढचा तपास फलटण शहर पोलीस करत आहेत। आम्ही आता तो तपास फलटण SDPO ह्यांच्याकडे देणार आहोत, जेणेकरून तो SDPO लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल।